टूर्सतर्फे आपल्या प्रदीप पवार सर यांनी आपला प्रवास एकदम सुखकर व्यवस्थित केलेला आहे आणि सगळ्यांना कुठलेही प्रॉब्लेम आलेले नाही. त्यांनी अगदी आपल्या घरच्या व्यक्तीसारखं आपली काळजी घेतलेली, कोण पाठीमागे राहिलं कोण पुढे काढली याची सगळी सेवा त्यांनी एकदम व्यवस्थित केलेली आहे. आणि गुजरात ट्रिप म्हणून आपण आता काय राहण्यासारखे म्हणजे आठवणीत राहण्यासाठी काढलेले आणि कुठल्याही अडचणी आणि त्यांच्यामुळं आपण आता आपली राणी जिल्ह्यातील लोक एकत्र झालो आणि एक कुटुंब झाल्यासारखं झालो. मला एक कालचा एक प्रसंग सांगतो. आम्ही अडचणीत आलो होतो म्हणजे रेल्वेत आम्हाला जरा अडचण आली किंवा आता हे कुठं आपण गिरणारला मागं पुढं राहिलो पण येणे आम्ही प्रोत्साहन देत वगैरे असं सगळं सांगून अगदी वेळेत अगदी आणलेलं आहे आणि सगळ्या 8 दिवसाचा प्रवास आज एकदम सुखकर झालेला आहे. त्याच्याबद्दल आपल्या सगळ्या आपल्या ग्रुप मेंबर्सतर्फे त्यांचे धन्यवाद. स्वागत करा प्रदीप सरांचं. सर्व पॉइंट वेळेवर दाखवून आणि सर्व ज्यादा पॉइंट दाखवून आणि वेळ प्रसंगी धमकी देऊन सुद्धा त्यांनी आपल्याकडून सगळं पाहण्याचा महिलांना सुद्धा वेळ मिळत होती. महिलांना व्यवस्थित तेच दुपारशीत होतं म्हणजे कुठं देवाची कृपा आहे आपल्याकडे. आपण जी ट्रिपला आलो देवाला ती एक चांगल्या भावनेनं आलो म्हणून आपली सगळ्यांची ट्रेप यशस्वी झालो याबद्दल प्रदीप सरांचं परत एकदा जाहीर आभार मानतो. आणि इथून पुढं आपला ग्रुप आणि कुठं काय तर एकत्र जाऊया. फोन नंबर घेतले, प्रत्येकाचे फोन नंबर घेतले, एकमेकाचे कॉन्टॅक्ट नंबर. इस्लामपूरला या तर आम्ही 7 जण इस्लामपूरचे आहे. कधी आम्ही जवळच राहिलो आहे. फोन नंबर घेतला पुण्याचा काही ना काय खालीचा वाटा मिळाला आणि महत्वाचं म्हणजे असंच प्रदीप सरांनी सहकार्य इथून पुढे करत राहावं ही सगळ्यांची इच्छा आहे. सहकार्य करत राहतीलच परंतु आपण सर्व अजून भरपूर लोक वाढवून सरांना आपण कशी त्यांची स्पेस सारखी मोठी होईल याचा आपण प्रयत्न करू आणि विमानानं प्रवास करूया. आणि विमानात प्रवास करायची एक योजना का योजना आपण लाडकी बहीण योजना चालू करू पण लाडक्या भावांकडनं डबल पैसे आणि पुढे आम्ही 8 लोक आहोत. आमच्यामध्ये 7 लेडीज आहे आणि 1च जेंट्स आहे. परंतु प्रत्येकाची काळजी घेऊन प्रत्येक ठिकाणी माणसं आलीच का नाही, कोण मागे लागले का, सगळे गाडीत बसले का याची प्रत्येक वेळी काळजी घेऊन कोणालाही अडचण येऊन दिली नाही. आणि जेवणाची वगैरे व्यवस्था अत्यंत उत्तम ठेवून चांगलं प्लॅनिंग केलं. सगळे लॉजिंग वगैरे पण चांगली होती. त्यामुळे कोणी आजारी पण पडलं नाही. जेवणाची व्यवस्था चांगली होती. त्यामुळे चिपळूणच्या आमच्या ग्रुपतर्फे मी प्रदीप सरांचे आणि स्पेसआरटी टूरचे अत्यंत आभारी आहोत आणि त्यांना धन्यवाद देतो. बरं, महिलातर्फे कोण बोलणार असेल तर बोला. थोडक्यात आवरा टायमिंग झालं. भरपूर बोलायचंय मला. बोला ना. थोडक्यात आवरलं तर बरं होईल. आपल्या ट्रेन सुटली तरी चालेल पण बोला. मी ट्रेन मध्ये बोलेन. बरं बोला आता बोला. गुजरात आपले गुजरात टूर आणि त्याचे आयोजक सारथी टूरचे प्रदीप सर आणि आपले ते संतोष सर त्यांनी आम्हाला पहिल्यापासून खूपच चांगलं सहकार्य केलं. आपले आता बऱ्यापैकी अबाव 50च्या वरचे सगळे तरी त्यांनी इतकी चांगली काळजी घेतली. पहिली गोष्ट सगळ्यांची आलेत का, सगळे बसलेत का, काउंटिंग करणं राहिला नाही कुठं, विसरले नाही कुठं. त्यानंतर त्यांचं मॅनेजमेंट म्हणजे खाण्यापिण्याविषयी व्यवस्थित चांगलं छान अप्रतिम सुंदर नियोजन होतं. नियोजन करून सगळ्यांची काळजी रिक्षात पुन्हा बसलं तरी सगळे बसलेत का, उतरलेत का, वेळेचं भान सगळ्यांना म्हणजे टाईम टू टाईम येणार. काही वेळेला ते एखाद्याच कोणाला रागवणार का ते होणार थोडंसं, कारण थोडासा ह्याला तसं लोकशाही पण पाहिजे ना. ह्या काही गोष्टी करायच्या झाल्या तर म्हणजे मॅन मनी मटेरियल त्यांनी इथंबूत सगळं भरपूर त्यांनी पुरवलेलं होतं. सगळ्या गोष्टी त्यांची मॅन पॉवर होती, मटेरियल चांगलं होतं आणि सगळ्यांना सामावून एकत्र नेण्याचं कुटुंब प्रमुख जसा असतो ना त्याची त्यांनी भूमिका अतिशय अस्मरणीय. कधी नाही म्हणजे असं होणार की आम्हाला तर गेल्यानंतर एक 8 दिवस करमणार आणि आम्हाला
कसे मुलासारखे आहेत ते आम्ही म्हणजे नावानं त्यांना हाक मारत होतो जेवण व सगळं पवार सरांना एक आठवड्यावर आपले सगळ्यांचे फोन 45 जणांची जाणार त्यामुळे सरांना पुढचा उद्योग करायचा जरा यापूर्वी केलं आम्ही यावेळेस आणि पुढच्या नवीन नवीन चांगल्या फॉरेनच्या टूर काढा त्यांना सगळ्यांना न्या पासपोर्टची पण व्यवस्था करा नसतील त्यांचे होय की नाही? त्यामुळे जरा हे करा. यापूर्वी टूर चांगली बघून ना आणि टूरला चांगलं पाठवून खूप छान सहकार्य केलं एवढ्या महिलांना सांभाळणं सोपं नाही खरेदीला वेळ दिला सारखी जात होती, सारखं सरांचं माझ्यावर लक्ष असायचं. पण वेळेच्या भानात आम्ही यायच्या वेळेत सगळ्या शुद्ध पण आहेत आणि खूप चांगले आहेत सगळ्या जणी. आणि छान झाली. मॅडम त्या बोलणार आहेत का? आणि वाटूनही आम्ही कंटाळलो. आता सगळे आज नाही कोणी सगळ्यात महत्त्वाचं. बरं सगळ्यांचं जर झालं असेल तर प्रदीप सरांना 1-2 मिनिटं बोलू द्या. आधी कोण बोलणार आहे का आणि कोण आपल्याला बरेच पॉईंट म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे ते. पण नाही लिहिलेलं सुद्धा पॉईंट आपल्याला जर त्यांनी दाखवलं नसतं समजा आपल्याला काय माहित आहे म्हणजे त्यांनी तेही पॉईंट म्हणजे आपण आता ते सोमनाथला गेलो आपल्याला माहित नव्हतं की ते कृष्णाचं वगैरे वाचे पॉईंट ते सुद्धा त्यांनी दाखवले लिहून पाठवते. हा ते सुद्धा त्यांनी दाखवले हा मोठी बरं आहे नसते दाखवलं तर आपल्याला काय माहित होतं हे पॉईंट आहेत बाबा ते बघायचे म्हणजे त्यांनी माहित नसले सुद्धा पॉईंट बरेच दाखवले बरेच कव्हर केलं त्याबद्दल आपण धन्यवाद मानायला पाहिजे. हा, प्रदीप सरांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. पहिल्यांदा सर्वप्रथम मी सर्वांचे आभार व्यक्त करतो मला तुम्ही समजून घेतलं आणि माझ्याविषयी सगळे वयस्कर असून सुद्धा मी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या सगळ्यांनी पाळल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि जर कधी माझ्याकडनं ट्रीपमध्ये कोणाला जर चुकून काही वाईट शब्द गेला असेल त्याबद्दल मी माफी मागतो. तुमच्या मुलासारखं आहे समजून घ्या आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्या व परत सरकार हा योग यावा आणि आमच्या हातून सेवा घडावी ही इच्छा आहे. भेटत राहू नेहमी. कल्याण भाऊ मला सगळ्यांच्या वर टूर करताना मला बी छान वाटलं कारण 50 लोक होती मी एकटा होतो पण काय असं कधीच वाटलं नाही की बाबा एवढे लोक मला हँडल होतील का काय नाही पण जी टायमिंग दिलं त्या टायमिंगला सगळे हजर राहत होते तयार होत होते वेळ पाळत होते थोडं इकडं तिकडं व्हायचं पण लगेच ते कवर व्हायचं त्यामुळे काम करायला मजा आली होती आणि बरं वाटलं सगळ्यांच्यावर काम करून परत संधी मिळाली तर नक्कीच तुमच्यावर कुठल्याही सुविधा यायला तुम्ही ठरवायचं म्हणजे आम्ही हे येणार. की प्रदीप सर आमच्या ओळखीचे नाहीत आणि अमितला म्हटलं ते म्हटलं माझी कशी कष्ट झाली तुमची पण होईल आमचं पण तसंच झालं नाही एकदा म्हणजे माझी स्वतःला असंच ठेवलं की बाबा एकदा माणूस आपल्याला आला का नाही त्याला परक वाटलंच नाही पाहिजे हे एवढं मी कायम आयुष्यभर पाळणार आहे मग त्यामध्ये कधी मी बदल नाही करतो काम प्रामाणिकपणे करेन त्यात काय तसं रिटायरमेंट झालेली बाळ सांभाळणं सरांना तसं सगळे रिटर्न लोक आहेत. यातल्या त्यात रिटायरमेंट झालेली सोडून पोरं काय तिकडे होतील आता काय झालंय सगळ्यात जास्त आमच्याकडे कस्टमर आहेत ते रिटायरमेंटचे आहेत त्यामुळे मला चांगली त्याचा अनुभव त्याचा हँडल करायचं म्हणजे कसं आहे प्रॉब्लेम काय असतात वयस्कर लोक म्हणले की थोडं शुगर बीपी असते बऱ्यापैकी वेळ जेवण देणं वेळ जेवण दिले चिडचिड होत नाही काही त्याच्या दिलं गोळ्या तरी पण औषधं असतात. वेळेवर वेळ दिलं महत्त्वाचं. या त्याच्यामुळे टूरचं सगळ्यात महत्वाचं काय माहिती आपल्याला घरच्यासारखं जेवण मिळालं. आपण जर इथं जर जेवलो असतो तर आपल्याला 100% ते किंवा कुठल्या तर घशात एखादा दिवस तुम्ही बाहेरचं चांगलं खाऊ शकता एखादा दुसरा दिवस पण ते सारखं आणि चांगलं आहे म्हणून आपण खाणार पण ते आपलं पोट बिघडलं पण तसं तिकडे एक दिवस लागणार गुजरातमध्ये येऊन आपल्याला गुजराती ब्रेकफास्ट दिला त्याबद्दल आभारी आहे. ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की प्रदीप सर आपल्या घरातल्या माणसाला असं सांभाळत असतील दत्तांचा प्रसाद आहे कुठून आणला होता सरांना सांगितलं मला लई डोक्याची आठवण प्रदीप सरांनी पण दिलं तिथं पहिला आणि दत्तांचा प्रसाद तो पण तिथं प्रसाद तो मिळाला मिळाला तेच की माझे सर आणि माझ्या मॅडम ते अजून बोललेले नाही नाही ते सांगते आम्ही आपल्याला सांभाळलेलं हो, या इकडे पुढे इकडे सांभाळणं अवघड नाही यावरून एक गोष्ट लक्षात आली की प्रदीप सर नाही यावरून एक गोष्ट लक्षात आली की प्रदीप सर आपल्याला इथं
एवढं चांगलं सांभाळलं, त्यावरून त्यांच्या कुटुंबाची पण आपल्याला हे वाटते की घरी पण ते अशा पद्धतीतच वातावरण असावं. आमचं एकत्र कुटुंब आहे, आई वडील, भाव आहे मोठा, वहिनी आहे त्यांचा मुलगा. त्यांना सांभाळायला लागत नाही, 7-8 जण आमच्या घरी ते टूरमध्येच एकत्र असतात. नाही तरी पण एकत्र कुटुंब जरी असलं तरी ह्यांचे कुटुंब त्यांचे घरातले सांभाळतात, हेच विशेष आहे. नाही ना, ते एकत्र कुटुंबाचे आहेत म्हणून खरं व्यवस्थित लक्ष त्यांचं म्हणजे बाळकाने आहे. आजकाल नवरा बायको झाले की बाळ होईपर्यंत बाजूला असतात. बरं चला आता विषाद व्हायला लागलेला आहे. बाकीचे विषय निघाले होतात काय? नाही नाही चालू अनेकांच्या टूर्स केल्या, शिक्षकांचा शिक्षक, विद्यार्थ्यांचा शिक्षक, कितीतरी माझ्या हाताखाली असायचे. पण मला अतिशय चांगली आवडलेली गोष्ट म्हणजे यांच्याबद्दल की ते सर्वांना व्यवस्थितपणे हँडल करत होते. जेवणाची सोय अतिशय चांगली झाली, चिडचिड नाही, बाकीचं काही हे नाही. आणि आम्हाला जसं मुलं आम्ही सांभाळतो त्याच्यापेक्षाही त्यांनी ते व्यवस्थितपणे केलं, पार पाडलं. ही मोठी मुलं सांभाळली आणि मला त्यांनी प्रदीपमध्ये सुरुवातीला एकदा फोन झाला तेव्हा म्हटलं अरे कारण मी माझ्याकडे काही हे नाही, म्हणजे ATM नाही किंवा हे न पाठवा, काय मी पाठवा, ते पाठवा. म्हटलं माझ्याकडे पैसे असेल, संतोष माझ्याकडून पैसे घेत असत आणि हे करत असं म्हटलं का बरं. तर ते म्हणाले सर सगळ्यांचं असं काही नसतंय, तुम्ही पैसे पाठवा. मग त्या दिवशी पाठवले. पण पण त्यांच्या तेव्हा सरांना वाटलं होतं की आता हे जर असे चिडत असतील तर आपल्याला आणि ट्रीटमेंट हे त्रास होईल. काय होईल असं मला वाटलं नव्हतं. त्यांना समजून घेतलं ना त्यांनी. होय, होय. हॉटेल अप्रतिम होते हॉटेल सगळ्यांचे आभार आहे आपल्या चला सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तीन गोष्टी छान होत्या. थँक्यू.